नमस्कार. आज आपल्याला बघायचं आहे की पितृपक्षात कोणते नियम पाळायचे आहेत. बघा, आपला 29 सप्टेंबर पासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि तो 14 ऑक्टोबर पर्यंत आहे. तर या दिवसात आपल्याला काही नियम पाळायचे आहे की त्यांनी जेणेकरून आपल्या घरातील कर्त्या पुरुषाला त्याचा त्रास हा होणार नाही. म्हणून तर कोणते आहे ते नियम, तर ते आपण आज बघूया. तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या पंधरवाड्यामध्ये आपल्याला मांसाहार हा करायचा नाही. कोणीही ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला नॉनव्हेज हे खायचं नाही. त्यानंतर तर घटच बसत असतात, पण आपल्याला हे 15 दिवस अजिबात मांसाहार हा करायचा नाही. त्यानंतर आपल्याला केस कापायचे नाही, दाढी करायची नाही. पण एखाद्याच्या जॉबवर जर चालतच नसेल तर तिथे माझी जबरदस्ती नाही, पण ज्याला शक्य होत असेल त्यांनी नक्कीच दाढी कटिंग हे करू नका. स्त्रियांनी सुद्धा केस हे कापू नका. त्याचबरोबर आपल्याला नख सुद्धा कापायचे नाही. ह्या 15 दिवसामध्ये आपण जितके जास्त नियम पाळू तितकं जास्त फळ आपल्याला हे मिळणार आहे. कारण की तुम्ही ज्यांना पितृदोष असेल त्यांना तुम्ही विचारू शकता की त्यांचं कुठलंच काम हे व्यवस्थित होत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना अडथळे येत असतात. त्यामुळे आपल्याला देवांना प्रसन्न करायच्या आधी आपल्याला पितरांना प्रसन्न करायचं आहे, त्यांना खुश ठेवायचं आहे. त्यामुळे या 15 दिवसामध्ये आपण हे नियम पाळायचेच आहे. त्यानंतर आपल्याला नख हे कापायचे नाही. त्यानंतर ड्रिंक, मद्यपान, धूम्रपान ह्या गोष्टी सुद्धा करायच्या नाही. त्याचबरोबर आपल्याला प्राण्यांना मारायचं नाही. तुमच्या घरामध्ये मांजर असेल, कुत्रा असेल, त्याचबरोबर आपल्या दारामध्ये गाई येते, जे काही प्राणी येतात त्यांना आपल्याला मारायचं नाही किंवा त्यांना काठीने वगैरे मारून हकलवून द्यायचं नाही. ते येता येऊ द्या, तसेच ते जातील. तुम्हाला द्यायचं असेल तर त्यांना पोळी द्या, काही धान्य खाऊ घालायचं असेल तर ते घाला, पण त्यांना मारू नका. त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे कुठल्याही नवीन गोष्टीची खरेदी आपल्याला करायची नाही. जसं की आपल्याला प्रॉपर्टी झाली किंवा एखाद्या घराचं बुकिंग झालं किंवा लग्नाची बोलणी झाली, असे कुठलेही शुभ कार्य आपल्याला ह्या दिवसात करायचे नाही. हे 15 दिवस वाईट नसतात, पण ह्या दिवसामध्ये आपल्याला फक्त पितरांची आणि पितरांचीच सेवा करायची असते. इतर दिवशी आपण त्यांचं स्मरण करत नाही. म्हणून हे 15 दिवस आहे. म्हणून ह्या 15 दिवसामध्ये आपल्याला कुठलंही शुभ कार्य करायचं नाही. त्याचबरोबर आपल्याला रोज म्हणजे रोज पितरांच्या नावाने आपल्याला एक घास, हा तुम्ही काय भाजी भाकरी जे काय कराल तर त्याचा घास आपल्याला रोज पितरांना हा द्यायचा आहे. रोज 12 वाजता तुम्ही तो घास तुम्ही तुमच्या छतावर ठेवू शकता, बाल्कनीमध्ये ठेवू शकता. चिमण्यांनी खाऊ द्या, कावळ्यांनी खाऊ द्या, नाही खाल्लं तसाच पडू द्या, पण तरी सुद्धा त्यांच्या नावाने तो घास आपल्याला ठेवायचा आहे. जर तुमच्याकडून जर शक्य होत असेल तर रोज थोडीशी तांदळाची खीर करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. याने सुद्धा खूप छान तुम्हाला फायदा हा होईल. त्याचबरोबर पिंपळाला रोज दक्षिण दिशेला तोंड करून पाणी घालायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहे. संध्याकाळच्या वेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे. यामुळे तुमचा कितीही प्रखर पितृदोष असू दे तो नष्ट होऊन जातो आणि 7 पिढ्यांपर्यंत तुम्हाला पितृदोष हा लागत नाही. अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे. फक्त आपल्याला प्रदोष काळामध्ये ही सेवा करायची आहे. पिंपळाला आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ते पण दक्षिण दिशेला तोंड करून घालायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये वादविवाद करायचा नाही, अपशब्द बोलायचे नाही, मोठ्यांचा सन्मान करायचा, त्यांना वाईट बोलायचं नाही. त्याचबरोबर तुमच्या घरी जर ब्राह्मण येत असेल तर त्यांना बोलवा, त्यांना अन्न दान करा, म्हणजे त्यांना जेवू घाला. आणि जर तुमच्या घरी ब्राह्मण येत नसेल, तुमच्या इकडे जर ब्राह्मण कोणी येत नसेल तर त्यांना शिदा तुम्ही देऊ शकता. त्यांचं एक वेळेचं पोट भरेल एवढा तुम्हाला शिदा त्यांना हा द्यायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तर्पण विधी हा करायचा आहे. त्याचबरोबर पिंडदान करायचं आहे. तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार ब्राह्मणाला बोलवून तुम्ही तुमच्या घरी पिंडदान किंवा तर्पण हे करू शकता. तुमच्या कुवतीनुसार तुम्ही करा, पण अवश्य करा. त्याचबरोबर जर नवमीला तुमचे जर पित्र असेल, श्राद्ध जर तुमचे नवमीला असेल तर त्या दिवशी एखादी सुवासिन स्त्री घरी बोलवा, तिला जेवू घाला. त्याचबरोबर तिला म्हणजे तिची ओटी भरा. तुमची काय परिस्थिती असेल त्यानुसार एखादी साडी, खणा, नारळ आणि तिची तुम्ही ओटी भरू शकता. त्याच्यामध्ये एखादा गजरा, एखादा मेहंदीचा कोण, टिकल्याचं पाकिट असं तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर मी सांगितलं जसं तुम्हाला ब्राह्मणाला शिदा तुम्हाला द्यायचं आहे. हे नियम आहे. हे आपल्याला
पितृपक्षात पाळायचे आहे आणि काही उपाय सुद्धा आहे ते तुम्हाला पितृपक्षात आवर्जून करायचे आहे। पितृपक्षात अजून काय उपाय करायचे आहे याचे भरपूर व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन ते नक्की चेक करा। सगळेच करायचे का? अर्थातच करू नका, तुमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं करा। ह्याच्यातला फक्त एखादा जरी केला तरी सुद्धा चालेल। विटाळ असेल, सुतक असेल किंवा तुमचे पिरियड्स असेल तर त्यावेळेस चालणार नाही, इतर वेळेस तुम्ही हे उपाय करू शकता। आवर्जून करा, तुमचा कसाही पितृदोष असेल नक्कीच निघून जाईल। पितृदोष जर असेल तर तुमचे कुठलेच काम हे व्यवस्थित होत नाही, प्रत्येक कामामध्ये विघ्न येत असतात। त्यामुळे आपल्याला पितरांचं ह्या 15 दिवसात स्मरण करायचं आहे, तर्पण करायचं आहे, पिंडदान करायचं आहे। तर असा हा आजचा छोटासा व्हिडिओ आहे, कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।